अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टींना त्यांनी हायलाईट केलं. त्यातली एक म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी, जी कल्पकता, कला, संस्कृती, ज्ञान आणि बौद्धिक कौशल्यावर आधारलेली असते. यात माणसाच्या डोक्यातून निर्माण होणाऱ्या कल्पना, विचार, भावना आणि सर्जनशीलता यांना आर्थिक मूल्य मिळतं. उदाहरणार्थ संगीत, चित्रपट, नाटक, नृत्य, चित्रकला, फोटोग्राफी, फॅशन डिझाईन, जाहिरात, ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन, गेम डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन, यूट्यूब, सोशल मीडिया, आर्किटेक्चर, हेरिटेज टुरिझम अशा सगळ्या गोष्टी ऑरेंज इकॉनॉमीमध्ये येतात. भारतासारख्या देशात जिथे सांस्कृतिक विविधता, कला, भाषा आणि परंपरा प्रचंड आहेत, तिथे ऑरेंज इकॉनॉमी ही फक्त कमाईचा मार्ग नाही, तर संस्कृती जपण्याचं आणि आधुनिकतेशी जोडण्याचं साधन आहे. त्यामुळे ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कल्पनेला किंमत देणारी, संस्कृतीला चालना देणारी आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार बनणारी संकल्पना आहे.